नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि आपण अभ्यासतोय तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 8 टॉपिक आपण पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. आता अभ्यासतोय टॉपिक नंबर 9. टॉपिकचं नाव आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आतापर्यंत या टॉपिकमध्ये आपण बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कसं प्रिपेअर केलं जातं ते अभ्यासलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट, कंपॅरेटिव्ह म्हणजेच काय, दोन फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण कंपॅरिझन करणार आहोत. मग ते वेगळ्या पिरियडचं असू शकतं किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचं असू शकतं. तर काय असणार आहे ते सुरुवातीला आपण थेरॉटिकल पार्ट समजून घेणार आणि देन आफ्टर त्याच्यावरचे प्रॉब्लेम देखील समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण समजून घेऊया टूल फॉर फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस करण्यासाठी कोणकोणते टूल यूज केले जातात ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये बघा काय सांगितले, थेरॉटिकल पार्ट सुरुवातीला लाईन टू लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपले MCQ वगैरे जे असतात ते देखील या ठिकाणी क्लिअर होतात. पहा, फायनान्शियल स्टेटमेंट गिव्ह ॲब्सोल्यूट फिगर ऑफ असेट. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ॲब्सोल्यूट फिगर कशाच्या, असेटच्या असतील, लॅबिलिटीच्या असतील, कंपनीचा रेव्हेन्यू असेल, कंपनीचे एक्सपेन्सेस असेल किंवा कंपनीचा प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल. म्हणजे बिझनेसच्या असेट, लॅबिलिटी, रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस, प्रॉफिट, लॉस याच्या ॲब्सोल्यूट फिगर म्हणजे ॲक्युरेट ज्या फिगर असतील त्या आपल्याला त्या ठिकाणी शो होतात. दे डू नॉट गिव्ह टू अर्निंग कॅपॅसिटी, लिक्विडिटी अँड फायनान्शियल साऊंडनेस ऑफ द बिझनेस. म्हणजे आता हे फायनान्शियल स्टेटमेंट जे आहेत हे ॲब्सोल्यूट फिगर शो करतात. कशाचे ॲब्सोल्यूट फिगर शो करतात? असेट्सचे असतील, कंपनीच्या लॅबिलिटीचे असतील, रेव्हेन्यू असेल, एक्सपेन्सेस असेल किंवा प्रॉफिट किंवा लॉस असेल बिझनेसचा. परंतु बिझनेसची अर्निंग कॅपॅसिटी म्हणजेच प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी असेल किंवा लिक्विडिटी म्हणजेच त्यांची देयता पेड करण्याची म्हणजे लॅबिलिटी पेड करण्याची कॅपॅसिटी जी असेल त्याला आपण लिक्विडिटी कॅपॅसिटी म्हणू, किंवा तिचा फायनान्शियल साऊंडनेस असेल म्हणजेच ती फायनान्शियली किती साऊंड आहे, ह्या गोष्टी ह्या फायनान्शियल स्टेटमेंटवरून आपल्याला समजत नाही. म्हणून हे फायनान्शियल अनालिसिस केलं तर आपल्याला ह्या गोष्टी समजू शकतात की बाबा बिझनेसची अर्निंग कॅपॅसिटी काय आहे, लिक्विडिटी पोझिशन काय आहे, फायनान्शियल पोझिशन काय असणार आहे. म्हणून त्यांनी सांगितले द मेन टूल ऑर टेक्निक ऑफ फायनान्शियल अनालिसिस आर ॲज फॉलोज. म्हणजे काय, फायनान्शियल अनालिसिस केल्यानंतरच आपल्याला ह्या गोष्टी समजणार आहे की कंपनीची अर्निंग कॅपॅसिटी, लिक्विडिटी किंवा फायनान्शियल पोझिशन कशी असणार आहे. मग हे फायनान्शियल अनालिसिस करण्याचे मेन टूल कोणते आहेत? तर टूल म्हणजे आपण त्याला काय म्हणूया की साधनं म्हणूया की फर्स्ट कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट हे फर्स्ट टेक्निक किंवा टूल असणार आहे फायनान्शियल अनालिसिसचं. देन आफ्टर कॉमन साईज स्टेटमेंट आणि दुसरं कॅश फ्लो अनालिसिस. असे तीन मेन टूल आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करू शकता. मग याच्यामध्ये आता फर्स्ट आपण समजून घेणार आहोत की कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय आणि कशा पद्धतीने प्रिपेअर केलं जातं. तर फर्स्ट आपण बघा काय सांगितले, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट कंपेअर फायनान्शियल डाटा ॲट 2 पॉइंट ऑफ टाइम अँड हेल्प्स इन डिरायव्हिंग द मीनिंग ऑफ कन्क्लुजन रिगार्डिंग द चेंजेस इन फायनान्शियल पोझिशन अँड ऑपरेटिंग रिझल्ट. आता बघा हे जे वाक्य आहे याचा मी थोडक्यात अर्थ समजून सांगतो की फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. कशाचं? फायनान्शियल डाटाचं. कधीच्या? 2 पॉइंट ऑफ टाइम म्हणजेच काय की उदाहरणार्थ गेल्या लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे आपली, लास्ट इयरची बॅलन्स शीट ला काही असेट लॅबिलिटी आपल्याला असतील आणि आपली ही करंट इयरची बॅलन्स शीट आहे. म्हणजे हे जे आहे टाइम पिरियड जो आहे तो लास्ट इयर आणि करंट इयर या दोन बॅलन्स शीटचं आपण कंपॅरिझन करतो आणि त्या बॅलन्स शीटला असलेल्या असेट, या बॅलन्स शीटला असेट याच्यामध्ये काय वाढ झाली, कमी झालेले आहेत, लॅबिलिटीमध्ये काय वाढ झाली का किंवा काही लॅबिलिटी कमी झालेत का, काही इन्क्रीज झालेत का, हे आपण काय करतो, कम्पेअर करतो. बरोबर, यालाच आपण काय म्हणणार आहे, कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजेच दोन कालावधीचं लास्ट इयर किंवा त्याच्या अगोदरचं 10 वर्षापूर्वीचं आपण एखादं बॅलन्स शीट घेऊ आणि या वर्षीचं बॅलन्स शीट घेऊ. याच्यामध्ये काय चेंजेस आहेत, असेट किती होता 10 वर्षापूर्वी, आता किती होते, त्याच्यामध्ये मग किती वाढ झाली, किती कमी झाली, किती पर्सेंटेजमध्ये वाढ झाली, याचं काय केलं जातं, अनालिसिस केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. म्हणूनच त्याला कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. कंपेअर 2 पिरियडचे फायनान्शियल स्टेटमेंट केले
जातात. त्याचं मीनिंग त्यांनी सांगितलेलं आहे की स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल डाटा 2 or more than 2 years, बघा 2 or more than 2 years प्लेस साइड बाय साइड टू फॅसिलिटेट कंपॅरिझन आर कॉल्ड कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त फायनान्शियल स्टेटमेंटचं ऑर्गनायझेशनच्या कंपॅरिझन केलं जातं, त्याला आपण कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणणार. मग आता मेथड ऑफ कंपॅरिझन फॉर फायनान्शियल स्टेटमेंट, मग आता याच्यामध्ये बघा 2 आहेत. कंपॅरिझन करायचं असेल फायनान्शियल स्टेटमेंटचं, तर मी तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय काय येतं ते सांगितलं होतं की फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये बॅलन्स शीट येतं आणि इन्कम स्टेटमेंट म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे. तर याचंच कंपॅरिझन करावं लागणार म्हणजे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आणि कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. फर्स्टली आपण बघूया की कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट म्हणजे काय, गेल्या वर्षीची किंवा मागील 4 वर्षाची बॅलन्स शीट आणि आता करंट इयरची बॅलन्स शीट याचं कंपॅरिझन केलं जातं. तर त्यांनी सांगितले बघा, कंपॅरेटिव्ह बॅलन्स इज ॲज ऑन 2 or more डिफरंट डेट, म्हणजे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट म्हणजे 2 पेक्षा 2 डिफरंट डेट दिलेले असतील. कॅन बी यूज फॉर कम्पेअरिंग असेट अँड लायबिलिटी अँड फाइंड आउट एनी इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द दीज आयटम. म्हणजेच काय की 2 वेगवेगळ्या पिरियडच्या बॅलन्स शीट घेतल्या जातात आणि त्याच्या असेट अँड लायबिलिटीचं काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं आणि फाइंड आउट केलं जातं की एखादी असेट इन्क्रीज झालेली आहे किंवा डिक्रीज झालेली आहे का, त्याचं कंपॅरिझन केलं जातं. अकॉर्डिंग टू फॉल्के, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट इज द स्टडी ऑफ ट्रेंड ऑफ द बिझनेस. म्हणजे काय, हा एक ट्रेंड आहे बिझनेसचा स्टडी करण्यासंदर्भातला. According to Falke, comparative balance sheet is the study of the trend of the same item and compared item in 2 or more balance sheet of same business enterprise of deferred dates. म्हणजे त्यांनी ते सांगितले की कंपॅरेटिव्ह फायनान्शियल बॅलन्स शीट म्हणजे काय की 2 पेक्षा जास्त कालावधीच्या बॅलन्स शीट घ्यायचं आणि त्यांचं आयटमचं कंपॅरिझन करायचं, त्यात इन्क्रीज झाले डिक्रीज झाले हे समजून घ्यायचं. Such comparison throw light of changes and progress made in respect of each of asset and liabilities. आता बघा, the main purpose of comparative balances is to measure the short term and long term solvency position of the business. मेन पर्पज काय आहे की कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट प्रिपेअर करण्याचं की बिझनेसची शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे काय, अल्प कालावधीमधलं जे कर्ज आहे ते फेडण्याची बिझनेसची काय पोझिशन आहे, काय क्षमता आहे, आणि दीर्घ कालावधी म्हणजे लॉंग टर्म जे सॉल्व्हन्सी असणार आहे, लॉंग टर्म जे कर्ज आहे ते फेडण्याची बिझनेसची काय कॅपॅसिटी आहे हे फाइंड आउट करणे याचं मेन ऑब्जेक्ट असणार आहे. मेथड ऑफ प्रिपेअरिंग कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. आता बघा, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट तयार करण्यासाठी काय, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट इज प्रिपेअर बाय कम्पेअरिंग द इंडिव्हिज्युअल आयटम. इंडिव्हिज्युअल आयटम म्हणजे प्रत्येक आयटम, म्हणजे असेटमध्ये मशिनरी मागच्या वर्षी किती होती, या वर्षी किती होती, बिल्डिंग किती होती, प्लांट किती होतं, याचं प्रत्येक इंडिव्हिज्युअल आयटमचं कंपॅरिझन केलं जातं. इंडिव्हिज्युअल आयटम ऑफ asset and liabilities, finding out absolute and present increase or decrease in them. मग त्यांनी बघा ते फॉलोइंग स्टेप हॅव टू टेकन टू प्रिपेअर द कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. मग खालील स्टेप घेतल्या जातात. मग त्याच्यामध्ये काय पहिली स्टेप आहे, एंटर द डिटेल असेट अँड लायबिलिटी इन द फर्स्ट कॉलम. म्हणजे पहिल्या वर्षीच्या फर्स्ट कॉलम मध्ये घ्यायच्या, त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरच्या असतील तर त्या सेकंड कॉलम मध्ये घ्यायच्या आणि रेकॉर्ड द अमाऊंट ऑफ करंट इयर बॅलन्स शीट इन थर्ड कॉलम. आणि थर्ड कॉलम मध्ये आपल्या करंट इयरच्या बॅलन्स शीट घ्यायच्या. रेकॉर्ड द ॲब्सोल्यूट चेंज दॅट इज डिफरंट बिटवीन कॉलम ऑफ करंट इयर अँड प्रिव्हियस इयर इन फोर्थ कॉलम. म्हणजे चौथ्या कॉलम मध्ये काय घ्यायचं की उदाहरणार्थ आपण काय केलं की एका कॉलम मध्ये काय घेतलं की 10,000 रुपयाची आपली एक असेट आहे, ही कधीची आपण असं समजूया प्रिव्हियस इयरची आहे आणि आपल्याला करंट इयरमध्ये त्याच्यात तिची वाढ झालेली 12,000 रुपये, बरोबर. मग 12,000 रुपये वाढ झाले, मग चेंजेस किती झाला की सर 2,000 रुपयांनी चेंजेस झालेला आहे. मग हा चेंजेस जो असणार आहे तो या ठिकाणी कॉलम मध्ये घ्यायचा, ॲब्सोल्यूट चेंज, आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज काढायचा किती चेंज झालेला आहे. मग हे फॉर्म्युला आहे चेंज ॲब्सोल्यूट चेंजचा. बघ त्यांनी काय सांगितलंय, करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर. मी तेच केलं बघा की करंट इयर आणि प्रिव्हियस इयर यांची मायनस केलं आणि 2,000 रुपये आपल्याला ते भेटलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्याचा हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे की फॉर्म्युला ऑफ ॲब्सोल्यूट चेंज म्हणजे किती चेंज झालाय, करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर. त्याच्यानंतर रेकॉर्ड द पर्सेंटेज चेंजेस, म्हणजे पर्सेंटेज मध्ये जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं करणार, तर पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर बघा आता इथं मी काय सांगितलं 10, 12. मग त्यांनी काय ॲब्सोल्यूट चेंज कितीचा आहे पहा,
2000 रुपयाचा, बरोबर, डिवायडेड प्रिव्हियस इयरला किती होते, 10,000 होते, 10,000 होते, इंटू 100. मग काय करणार, हा झिरो कॅन्सल होईल, हा झिरो कॅन्सल होईल. त्यानंतर हे दोन कॅन्सल होणार, हे दोन कॅन्सल होणार. मग राहिले किती, 20, बरोबर. म्हणजे ऍक्च्युअल चेंजेस किती असणार पर्सेंटेजमध्ये, 20%, म्हणजे 20% चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर हे आपण समजून घेतलंय की बाबांनो आपल्याला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट तयार करताना कशा पद्धतीने तयार केली जाते हे थिओरिटिकली समजून घेतलं. आता आपण काय करूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेमद्वारे हे कसं तयार केलं जातं हे समजून घेऊया. आय होप विद्यार्थी मित्रांनो आजचा जो थेअरी पार्ट आहे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटच्या संदर्भातला किंवा कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंटच्या संदर्भातला हा तुमचा क्लिअर झालेला असणार आहे, तुम्हाला समजलेला असणार. समजला असेल तर व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.